मला गप्प बसायचं नाही असं मी ठरवलंय। आणि युवराज, अरे बोल काय झालंय ते सगळं मीच बोलते, तू एक्सप्लेन कर ना नीट। तर मी पार्टीवरून घरी येत होतो आणि एक मिनिट मिस्टर खांडेकर, कदाचित तुम्हाला आठवत नाहीये, आपली काल भेट झाली होती नाकाबंदीच्या वेळी। तुमची गाडी सुद्धा चेक केली होती। हो आठवतं ना मला, असं कसं विसरण मी, आठवते मला। मग तुम्हाला व्यवस्थित सगळं आठवत असेल की तुम्ही आम्हाला काय सांगितलं होतं? तुमच्या मित्राची आई ॲडमिट आहे आणि तुम्हाला निघायची घाई आहे। ही पार्टी काय? ऐका, इमर्जन्सी आहे, माझ्या मित्राची आई ॲडमिट आहे, तर मला तिकडे लवकर पोहोचावं लागेल। आय एम सो सॉरी, मला जावं लागेल। काय म्हणाला होतास तू? तारिणीला भावपूर्ण श्रद्धांजली। एका गोळीत तारिणी मरेल? अरे तुझ्यासारख्यांच्या ना 10 गोळ्यांनी सुद्धा तारिणीला काही होणार नाही, अशी आमची तारिणी, कळलं ना? जगाला तारण्यासाठी तिने जन्म घेतलाय आणि तुझ्यासारख्या नीच नराधम लोकांचा संहार करण्यासाठी। मृत्यूला सुद्धा चकवा देऊन ती परत आली आहे। आता हस गुलाब। बोला मिस्टर खांडेकर, खोटं बोला तुम्ही आमच्याशी। युवराज, व्हॉट द हेल इज दिस? तू काल रात्री नक्की कुठे होतास? मला उशीर होत होता, त्यामुळे मी खोटं बोललो। 10-15 मिनिटांनी काय बिघडणार काय होतं तुझं? पार्टीलाच चालला होतास ना, मग हे असं खोटं बोलायची काय गरज होती? ते जरी खोटं बोलत असले ना तरी त्यांनी आम्हाला पूर्ण कॉपरेट केलं, पण त्यांच्या गाडीतून संशयास्पद काही निघालच नाहीये। तुम्ही उगाच त्यांच्यावर रागवू नका। हां बोला तुम्ही पुढे। तर मी जेव्हा परत येत होतो तेव्हा काही माणसांनी माझ्यावर हल्ला केला। किती जण होते ते? 4 जण। पुढे? मग त्यांनी ना माझी गाडी थांबवली आणि अचानक माझ्या गाडीसमोर आले आणि मला खाली उतरवलं गाडीतून। मला मारायला लागले, सगळे 4 जण मिळून मला मारायला लागले। पण माझा युवी खूप ब्रेव आहे, तो त्या 4 लोकांशी लढला। मलाही आधी आश्चर्य वाटलं की एकटा हा कसा काय लढू शकतो 4 लोकांशी, पण माझ्या प्रेमाची ताकद आहे ना त्याच्यासोबत, तीच त्याला पुन्हा घरी घेऊन आली आहे माझ्या बर्थडे साठी। हो ना युवी? मॅडम, नशीब माझं नाही, मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा तमाशा होतोय का काय आता? हे असले घाणेरडे विचार ना डोक्यातनं काढून टाक। अरे युवराज माझाही मुलगाच आहे ना, त्या घरातला मुलगा आहे तो। तुझ्या इतकीच आम्हालाही त्याची काळजी आहे। त्याची किती काळजी आहे बघते ना मी। आता आहे ना पटकन विश्वासच बसत नाही माझा। केदारला जर काही झालं असतं ना तर एव्हा ना मामा ठीक आहे ना, तर झालं ते झालं ना सगळं सॉल्व। आता हे बघ कौशिकी, त्याने जे केलंय ते माझ्या काळजीपोटी केलं। थँक्यू सो मच। ते सॉरी, मी ना नेहमी काहीतरी चूक करतो, कुठेतरी अडकतो, काहीतरी करून ठेवतो आणि तू मला त्यातून बाहेर काढतेस। तुला खूप त्रास देतो ना मी ताई, आय एम सॉरी। पण मी लहान भाऊ आहे ना तुझा, प्लीज समजून घे, माझ्याकडून होत आहेत चुका। युवराज, इट्स ओके। हे बघ, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं होतं, आणि तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव युवराज, मी कायम खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे। बरं, आता तुझ्या बायकोचा केक कट करूया का आपण? चला चला चला, मी याला घेऊन येते। चला। दुखतोय का पाय? आपका हो गया? नाही म्हणजे आमच्या पण बॉस आहेत, आम्हाला पण बोलायचंय। बॉस नंतर आधी माझी बायको आहे ती। जोक। डॉक्टर म्हणालेत की फक्त नातेवाईकांना आतमध्ये अलाउड आहे, त्यामुळे। थँक्यू, तू एवढं सगळं केलंस माझ्यासाठी। बॉस तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार ना? आणि तूच म्हणतेस ना
की आपण टीम एक कुटुंब आहोत. हाताला काय झालंय तुझ्या? हे काही नाही, हे असंच ते. बॉस ते काय? फातिमा सांग. नाही बॉस, हे असंच आहे. इट्स अन ऑर्डर. ऑर्डर. बॉस तुम्ही बेशुद्ध होतात आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की 24 तासात जर तुम्ही शुद्धीवर नाही आलात तर काही होऊ शकतं. म्हणून केडी सरांनी देवळात मन्नत मागितली होती की जोपर्यंत तुम्ही शुद्धीवर नाही येणार तोपर्यंत हातावरती कापूर जळत ठेवणार. आणि थोड्याच वेळात तुम्हाला शुद्ध पण आली. सॉरी सर. बॉस मी आहे, इथेच आहे. परत असं काही करायचं नाही. वेड्या मनाचं वेड्या मनाला वेड लागू लागलय पुन्हा. दोन उन्हांच्या दोन साहावर